नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज तालुक्याच्या वतीने दादांना शेवटची श्रद्धांजली वाहण्याकरता लोकसभा आहे. दादा महाराष्ट्रात कसे होते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती. माझ्यापेक्षा इथे बसलेल्या अनेक लोकांना त्यांनी जवळनं बघितलं. मी जे 10-15 वेळा दादांना भेटलो आणि दिलेला शब्द पाळायचा असतो हे दादांकडनं शिकलो. माझं त्यांचं म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं संबंध होते. कधी संघर्ष व्हायचा, कधी एकत्र यायचो. बोललेलो कधी मनावर घेतलं नाही. दादा गेले म्हणजे आपल्या घरातला माणूस गेला असं वाटलं, कारण का पुरंदर आणि बारामतीमध्ये रस्ता जातो. पुरंदर आणि बारामती आपण कधी वेगळं मानलं नाही. आपल्या घरातला माणूस गेलाय, जेवढं दुःख होतं तेवढं दुःख आज दादा गेल्यामुळे झालेलं आहे. तुम्ही सर्व त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहात. तुम्हाला जेवढं दुःख झालं तेवढंच आम्हाला येतं. तुम्हाला जेवढे व्यथित झालाय तेवढेच आम्ही व्यथित झालो. सुन्न झालं. 2-3 उदाहरणं सांगतो त्यांच्या. आज सकाळला आले, नानांनी दिले, त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. पण एकदा पंचायत समिती इलेक्शन ते अशोकराव इथे बसलेले आणि त्याच्या नगरपालिकेची इलेक्शन झाली. मला त्यांचा फोन आला होता युती करू, मी काही केली नाही. आणि मी कोल्हापूरला असताना देवीचं दर्शन घ्यायला गेलो. परत फोन कुठे म्हटलं कोल्हापूरला आलं. संध्याकाळी मी निघालो. म्हणजे डायरेक्ट गेलेल्या पिंपऱ्याच्या बांगल्यावर गेलो. रात्री मी 7:30ला पोचलो, थांबलो. अर्ध्या तासात ते आले. ते 5 वाजेपर्यंत आम्ही दोघंच बोलत होतो. जेवलो, दत्ताबाने जेवण आणलं होतं आणि मला खूप आग्रह केला की माझ्या पक्षाने दादा विचार नाही सोडू शकत, कारण आमच्या कार्यकर्त्यांना विचारायला लागेल. म्हटलं तुम्हाला तुमचं स्वतःचं मत आहे का नाही. तर कार्यकर्ते खूप असे आपण विचारले कार्यकर्ते